हे आपलं पेरूचं झाड आहे, त्याची आपण आता कटिंग केलेली आहे। शेंडे कट केलेले आहेत, त्याच्यामुळे काय होतं, कटिंग केल्यामुळे झाड अजून छान असं सुंदर फुटतं। त्याच्यामुळे आपण त्याची कटिंग करून घेतलेली आहे। हे पेरूचं झाड आहे। आहे जाईचं झाड आहे, त्याची पण आपण कटिंग करून घेतलेली आहे। म्हणजे आता कटिंग केल्यामुळे ते पण झाड सुंदर असं फुटेल। फुटल्या की छान असे सुंदर फुलं लागतात, त्याच्यामुळे त्याची कटिंग करून घेतलेले आहे। इथं मोगऱ्याचं झाड आहे, त्याला छान अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत। इथं आहे गुलाबाची झाडं आहे, त्याची पण आपले झाडं कटिंग करून घेतलेली आहेत। पानं खूप वाळलेले होते आणि फांद्या पण खूप अशा वाळलेल्या होत्या, त्या आपण सगळ्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। कटिंग करून सगळं आपण याच्यामध्ये जांभळाचं झाड आहे, जांभळाच्या कुंडीमध्ये सगळं आपण भरलेलं आहे, म्हणजे त्याचा खात तयार होतो। आणि इथं रताळाचा वेल होता, रताळाचा वेल असा खूप सारा वाढलेला होता, त्याच्यामुळं आपण सगळा त्याला कटिंग करून इथं ठेवलेला आहे। तर आहे आळूची पानं, याच्यामध्ये आळूच्या पानामध्येच रताळ्याचा वेल आहे। हे रताळ्याचा वेल आहे, त्याच्या फांद्या जास्त पांगल्या होत्या, त्याच्यामुळे आपण त्याची कटिंग करून घेतलेली आहे छान अशी। तर हे गुलाबाचे झाड हे सगळे आपले छान असे कटिंग करून झालेले आहेत। कळ्या किती सुंदर अशा तर छान लागायला चालू झालेल्या आहेत। सुंदर अशा किती सुंदर फांद्या फुटलेल्या आहेत। फुलं पण पिवळ्या कलरचे आहेत, किती सुंदर असे मोठे झालेले आहे। आणि हे लाल कलरचं गुलाब आहे, त्याची इथं कळी आहे लाल कलरची। खूप असे मोठे झाडं आहेत आपले हे गुलाबाचे। बघा हे आळूचे पाने तर किती सुंदर असे मोठे झालेले टपामध्ये लावलेले आहेत, खूप असे मोठे झालेले आहेत। त्याच्यामध्ये आहे आपली तुळशी माता आहे याच्यामध्ये। बघा जास्वंदाची फुलं तर कळ्या आणि फुलं किती सुंदर आहेत, कोलेस आहे इथं सुंदर। आणि हे आहे काय म्हणतात ह्याला, जाऊ दे, तर आपल्याकडं गुलाबाची फुले बघा किती सुंदर फुललेले आहेत, मस्त छान फुललेले आहे। बघा किती सुंदर असे छान फुलं फुलतायत। कळ्या तर एवढ्या भरपूर आहेत, कळ्या आणि फुलं किती सुंदर आहेत। तर पण आहे पिवळ्या कलरचं गुलाब आहे, त्याच्या पण कळ्या भरपूर लागलेल्या, त्याला पण फुलं आता भरपूर लागून यायचं, परत ह्याला कळ्या लागून फुलं लागायला चालू झालेले आहेत। तर आहे पिंक कलरचं गुलाब, आता ते पण छान फुटलेलं आहे। हे चांदणीचे फुलं किती सुंदर पांढरे शिपट मस्त आलेले आहेत। आणि इथं आपण हे ववा म्हणतात त्याला, बघा ही खाली फांदी अशी जास्त पडलेली होती, त्याला पण कशा मुळे आलेले आहेत सुंदर असे। खाली जरी पडलं तरी त्याला मुळे येऊ शकतात। हे आपण ह्याची कटिंग लावली तर इझीमध्ये लागू शकते। किती छान बघा फुटले, खाली लागून याला कळ्या फांदी मुळ्या फुटून बघा किती फांदी छान फुटलेले। हे आपण सगळीची वव्याची कटिंग केलेली आहे। ववा म्हणजे ते नाही, हे आपला पाना असं कटिंग पासून याचे बी काय माहिती त्याला लागतात का नाही माहीत नाही मला, पण हे कटिंग पासून तयार होतं झाड हे छान। आता आपण ह्याची कटिंग करून घेतलेली आहे, अजून थोडीशी कटिंग करून घ्यायची आहे। चला मग मी कटिंग करून घेते। तर हे कटिंग करून झालेलं आहे, पूर्ण हे टप आपला भरलेला होता वव्याच्या फांद्यांनी, ते आपण सगळं आता कट करून घेतलेलं आहे छान आणि फुटून येते मस्त। आपण ह्याची कटिंग लावू शकतो, आपल्याला लावायची असली तर। आपल्याकडे भरपूर झाडं आहेत, त्याच्यामुळे आपण काही कटिंग लावणार नाहीये। गुलाबाची झाडं बघा किती सुंदर फुटत आहेत, बघा किती छान फुटून मस्त असे सुंदर कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। फुलं तर किती सुंदर आहेत, आबोली कलरचे
मस्त फुलं आहेत, कळ्या पण आहेत, कळ्या पण भरपूर आहेत. 1 2 3 4 5 5-6 कळ्या आहेत. हे अर्धीच फुललंय फुल आणि आता फुलेन चांगलं. आणि हे झेंडूची झाडं आहेत, त्याचे आपण कटिंग केले होते, त्याच्यामुळं किती छान असं कटिंग पण मस्त कटिंग केल्यावर फांद्या किती जास्त वाढलेल्या आहेत. सगळे आपण हे कटिंग करून घेतलेले होतं, त्याच्यामुळं ह्याला कटिंग करून घेतलं की छान फांद्या अशा जास्त वाढतात. त्याच्यामुळं आपण ह्याची कटिंग करून घ्यायचं, फांद्या आपल्याला जास्त पाहिजे असल्यात. या कॅरेटमध्ये कारल्याचा वेल होता, ते आपण काढून टाकलेला आहे. ह्याच्यात मोगऱ्याचं झाड होतं, ते चांगलं फुटेना झालं होतं, त्याच्यामुळं आपण ते काढून त्याची कटिंग करून घेतलेली आहे. हे अशी इथं आपली पाण्याची टाकी आहे, त्याच्यामध्ये गुलमेंदीची झाडं भरपूर असे खूप आलेले होते, ते आपण आता काढून घेतलेले आहेत. याच्यामध्ये मिरचीचं झाड आहे, सुंदर याला मिरच्या होत्या, त्या आपण तोडून घेतलेल्या आहेत, कारण याला फुलं भरपूर लागलेली आहेत. आता फुलं भरपूर लागल्यामुळं मिरच्या पण त्याला भरपूर लागतील, त्याच्यामुळं आधीच्या मिरच्या होत्या त्या आपण तोडून घेतलेल्या आहेत. आणि गुलमेहंदीची झाडं होती, ती काढून ह्याच्यामध्येच टाकलेले आहे, खत होतो. आणि हे कारल्याचा वेल आहे वरचा, आणि हे गुलमेहंदीचे झाडं आहेत, काढून टाकलेले आहेत. खूपच हे वाढलेलं होतं त्याच्यामुळं आपण. आणि एक गणेश वेल बी होता, तो बी आपण काढून टाकलेला आहे, आता सुकला आहे. हे अपराजिताचा वेल आपण याच्यावरती असं गोल हे पाईपाचा तुकडा बांधून आपण छान असं करून हे वेल आपण याच्यावरती चढवते, म्हणजे छान आपला वेल मस्त छान दिसेल याच्यावरती चढवल्यामुळे. या टपामध्ये आपण पर्सल्यांची कटिंग लावलेली आहे. सगळ्या कलरची आपण याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेली आहे, कारण कटिंग लागू झाली की ही आपल्याला अजून प्रत्येक फुलांची झाडं सगळे आपण पर्सल्यांचे प्रत्येक कलरचे वेगवेगळे कलर आपण लावू शकतो. छान हे फुटलं की, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेले आहे. हे आहे जेट प्लॅनची कटिंग. आपण झाड कटिंग केल्यामुळं याच्यामध्ये 2 फांद्या आपण लावून घेतलेल्या आहेत छान अशा. हे कटिंग आपली लागू झाली की फुटली छान की प्रत्येक कलर कोणकोणता आहे ते वेगळा करून आपण लावू शकतो, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेली आहे छान अशी. हे आपलं गंधराज लिंबू आहे, आता किती छान ह्याला लिंबू लागलेले आहेत. आता लिंबू पण मोठे होत आहेत, ह्याचे कळ्या पण आहेत, भरपूर अशा कळ्या पण आहेत, आणि कळ्यापासून लिंबू पण तयार झालेले आहेत. आता छान गुच्छाने असे लिंबू आहे, त्याला छान लिंबू तयार झालेले आहेत. आता हे मोठी होते लिंबू आपले.